नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदेता चॅनलमध्ये मी अक्षर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुत्रा चावल्यानंतर प्रथम उपचार, डॉग बाईट फर्स्ट एड. 5 मार्काला नर्सिंग फाउंडेशनमध्ये हा प्रश्न विचारला जातो. फर्स्ट एडच्या याच्यामध्ये एएनएम नर्सिंग स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यांच्यासाठी पण हा प्रश्न विचारला जातो. एएनएम नर्सिंग स्टुडंट, जीएनएम नर्सिंग, जीएनएम फर्स्ट इयर, फर्स्ट एडच्या सेक्शनला एएनएमवाल्यांना हा विचारला जातो. तर आपण कुत्रा चावल्यानंतर काय प्रथम उपचार करायचा ते बघूया. तर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरायचं नाही आहे. व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिलं, कुत्रा या प्राण्यास रेबीज हा रोग होतो व असा रोग झालेले जनावर इतरांना चावल्यास, उदाहरणार्थ शेळी, मांजर किंवा माणसांनाही त्यांनाही रेबीज हा रोग होतो. असा रोग झालेल्या जनावरांच्या लाळेत या रोगाचे जंतू असतात. ते मनुष्य चावल्यास त्याच्या लाळेतील जंतू जखमेतून रक्तात मिसळून ते मज्जा तंतुवाटे मेंदूकडे जातात. तर कुत्रा हा जो प्राणी आहे, कुत्रा चावल्यानंतर डॉग बाईट आफ्टर डॉग बाईट हे आहे. प्रथमोपचार काय घ्यायचे आहेत, तर बेसिकली का प्रथमोपचार घ्यायचे ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर कुत्रा चावल्यानंतर कुत्रा या प्राण्यास रेबीज हा रोग होतो. ठीक आहे. तो रेबीज जर इतर जनावरांना मग चावला तर त्यांनाही रेबीज होऊ शकतो. सोबत जर माणसाला चावला तर त्यालाही हा रेबीज नावाचा रोग होऊ शकतो. ठीक आहे. रेबीज हा रोग इतका डेंजरस आहे की जर रेबीज झाल्यानंतर तुम्हाला पाण्याची भीती वाटू शकते. हायड्रोफोबिया म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही पाणी पिऊ शकत नाही. म्हणजे किती त्याच्यावरती आतापर्यंत अद्यापही उपचार किंवा औषध नाही आहेत रेबीजवरती. त्याचं एकच औषध आहे शेवट, म्हणजे तुम्ही मृत्यू हाच शेवट असतो त्याचा. ठीक आहे. तर आपण आता काय काळजी घ्यायची आहे, तर सर्वप्रथम दंशाच्या म्हणजे जिथे चावले कुत्रा त्याच्या वरील बाजूस आवळपट्टी बांधावी. जिथे चावलं आहे तिथे वरील बाजूस काय करायचं, आवळपट्टी बांधावी. जखमेच्या वरच्या बाजूस ज्या ठिकाणी एकच हाड आहे अशा ठिकाणी आवळपट्टी बांधावी. आवळपट्टी म्हणजे आपण पट्टी बांधतो ना घट्ट, ती अशा ठिकाणी आवळपट्टी बांधावी. उदाहरणार्थ कोपराखाली हाताला चावला आहे तिथे बांधायचं खाली. आणि गुडघे जर आपल्या दंडावर अथवा गुडघ्याखाली पायाला चावल्यास मांडीवरती आवळपट्टी बांधायची. म्हणजे आता कोपराखाली चावला आहे, आपला जो एल्बो असतो त्याच्या खाली चावला आहे, तर मग आपल्याला कुठे बांधायचं आहे, तर दंडावरती. आणि जर गुडघ्याखाली चावल्यावरती तर मांडीवरती आवळपट्टी बांधायची आहे. ठीक आहे. आता आवळपट्टीसाठी थोडेसे नियम असतात. आवळपट्टी दर 15 ते 20 मिनिटांनी, अर्धा ते 1 मिनिटासाठी सैल करायची थोडीशी. ती बांधताना मऊ कापडाची घडी किंवा कापूस ठेवून मगच बांधायची. आवळपट्टी बांधताना काय करायचं आहे, मऊ कापडाची घडी किंवा कापूस ठेवून मग बांधायची. ती कधी कधी 2 हाडांवर बांधायची. 2 हाडं जिथे असतात त्या हाडांवरती बांधायची नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जखम काय करायची, पाण्याने धुवायची. ती नेहमी आतून बाहेरून निघाली म्हणून तिथे रक्तस्राव वाढवावा. ठीक आहे. दंश झालेल्या जखमेचा भाग खाली ठेवायचा आहे. म्हणजे हाताला दंश असल्यास लोंबकळ ठेवायचे, पाय दंश असल्यास पाऊल जमिनीवर ठेवून रुग्णास बसवायचं आहे. त्यानंतर आपल्याजवळ पोटॅशियम परमॅंगनेट असल्यास त्याच्या द्रावणाने जखम धुवायची आहे. किंवा नायट्रिक ॲसिड सॉफ्टस्टिकच्या साहाय्याने जिथे दात घुसल्याच्या खुणा असतील त्या हाताच्या जखमेवर लावून व्रण जाळावेत व स्वच्छ कापडाची घडी ठेवून जखम बांधावी व ताबडतोब रुग्णास काय करायचं आहे, दवाखान्यात हलवायचं आहे. तर जखम काय करायची, पाण्याने धुवायची आहे. ती आतून बाहेरून स्वच्छ धुवून निघाली की रक्तस्राव तिथला वाढवायला पाहिजे. दंश झालेल्या जखमेचा भाग काय होतो, जो तिथे चावलेला आहे. समजा आता आपल्या हाताला चावलं आहे तर मग काय करायचं, तो भाग लोंबकळत ठेवायचा आहे. पायाच असला असेल तर खुर्चीत बसून मग पाय लोंबकळत ठेवल्यासारखं करायचं. आपल्याजवळ पोटॅशियम परमॅंगनेट असल्यास त्याच्या द्रावणाने जखम धुवायची आहे. किंवा नायट्रिक ॲसिड असतो, नायट्रिक ॲसिडच्या सॉफ्टस्टिकच्या साहाय्याने दात तिथे आहेत त्या घुसल्याच्या खुणा असतात त्या काय करायच्या, हाताच्या जखमेवर लावून व्रण आहे ते जाळावेत व स्वच्छ काय करायचं आहे, कापडाची घडी असते. ठीक आहे. तर ते काय करायची, स्वच्छ कापडाची घडी ठेवून जखम काय करायची, बांधून घ्यायची. ती जी जखम असते ती काय करायची, बांधून घ्यायची. आणि मग काय करायचं, ताबडतोब जो रुग्ण आहे त्याला मग पुढे तिकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला रेफर करायचं. मग तिथे रेबीप्युअर वगैरे इंजेक्शन जे असतात त्याचं वॅक्सिन वगैरे मग दिले जातात. आणि मग पुढचं आपण एकदा दवाखान्यात शिफ्ट केलं रुग्णाला की मग तिथून रुग्णालयातली लोकं किंवा हॉस्पिटलवाले ती काळजी त्यांची बरोबर घेतात. तर अशा प्रकारे तुम्हाला
कुत्रा चावल्यानंतर प्रथम उपचार हा 5 मार्काला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आता तुम्हाला 5 मार्काला एवढंसंच कसं काय तुम्ही लिहिणार ना, बरंच 2 पेज लिहायचं तुम्हाला मिनिमम. तर लिहिताना मग त्याच्यामध्ये लिहायचं रुग्णास धीर द्यायचा आहे, रुग्णाच्या नातेवाईकांना धीर द्यायचा आहे. ठीक आहे. रुग्णाला घाबरू नको असं सांगायचं आहे. गर्दी असेल तर बाजूला करायचं, कारण पहिल्यांदा चावल्यावरती गर्दी करतात लोक. तर त्यांना एक्सप्लेन करायचं की गर्दीला बाजूला सारायचं आहे थोडंसं. रुग्ण पॅनिक झालेला असतो, कुत्रा चावल्यानंतर बऱ्याच लोकांना माहीत असतं किंवा घाबरलेले असतात. तर त्यांना आधार देऊन रुग्णाच्या नातेवाईकांना आधार द्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्यांना आणि पटापट आपल्या प्रथमोपचाराला सुरुवात करायची हे तुम्ही मेन्शन करू शकता. म्हणजे ही पहिली थोडक्यात माहिती लिहिली इथपर्यंत. त्याच्यानंतर मग लिहायचं रुग्णाला आधी धीर द्यायचा आहे, रुग्णाच्या नातेवाईकांना धीर द्यायचा आहे. जिथे आजूबाजूला असलेली गर्दी आहे ती आपल्याला काय करायची आहे, बाजूला करायची आहे. ठीक आहे. म्हणजे रुग्णाला हवा पण व्हेंटिलेशन पाहिजे. पूर्ण गर्दी करून ठेवलं आहे, एकच लागलं आहे, हवा येत नाही आहे, पेशंट म्हणजे घाबरतो आहे, अशी कंडिशन नको आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, तर त्या नातेवाईकांना वगैरे जे असतात किंवा जी जमली लोक असतात ती गर्दी बाजूला करायचं आहे, रुग्णाला हवा येईल असं बघायचं आहे. आणि एका जागेवर व्यवस्थित बसवून खुर्चीत बसवून आपल्याला रुग्णाला, आता आपण रस्त्यावरती आहोत आणि प्रथमोपचार करायला गेलो आहे, तर त्या गर्दीत कुठेतरी बसवलं आहे असं करायचं नाही आहे. खुर्ची असेल किंवा बसायला काही जागा असेल तिथे बसवायचं आहे. पायाला चावल्यावरती मग पाय पुढे घेऊन ती जे चावलं आहे ते ठिकाण घेऊन मग आपल्याला पुढचं आता मी सांगितल्याप्रमाणे प्रथमोपचार करायचा, आवळपट्टी बांधणे वगैरे ह्या गोष्टी तिथे गेल्यानंतर रुग्णाला सुरुवात करायची आहे तुम्हाला. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता, कारण हा तुम्हाला 5 मार्काला प्रश्न विचारतात, छोटा 1, 2, 3 मार्काचा नाही आहे. तर अशा प्रकारे तुमच्या थोडंसं मनाचं घालून कधी बघितलं असेल ते ॲड करून तुम्ही लिहू शकता. जसं मला आता मी ओरली सांगितलं तुम्हाला, रुग्णाला वगैरे धीर द्यायचं हे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर मग यावर प्रथमोपचार काय करायचं ते मी सांगितले. आवळपट्टी बांधायचं आहे. मग ती आवळपट्टी बांधताना कोणती काळजी घ्यायची आहे, कारण ती पण प्रथमोपचारामध्ये येते. तुम्ही असं बांधून ठेवलं आहे, कशी तरी बांधले, त्यातला काय उपयोग नाही आहे असं, म्हणजे काय उपयोगच नाही आहे. ती नुसती बांधायची म्हणून बांधले तर त्याला नाही, तर त्याची आवळपट्टी प्रॉपर बांधायची आहे. त्याच्यानंतर ती सैल करायची 10-15 मिनटानंतर. त्याच्यात ती आवळपट्टी बांधताना आपल्याला मऊ कापडाची घडी ठेवायची किंवा कापूस ठेवायचा आहे. ह्या गोष्टी करायच्या. आणि ती 2 हाडांवरती बांधायची नाही आहे. पायाला चावला असेल तर मांडीला बांधायचं आहे. समजा कोपराच्या खाली चावला असेल तर आपल्याला दंड असतो. हाताला वगैरे कधी कधी चावतात, तर मग काय करायचं, आपला दंड जो असतो, ठीक आहे, त्या भागाला आपल्याला काय करायचं आहे, तर आवळपट्टी जी असते ती बांधायची आहे. ही आवळपट्टीच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे. आता मग त्याच्यानंतर जखम स्वच्छ धुवून घ्यायचे वगैरे ह्या गोष्टी सेकंड ह्याच्यामध्ये लिहा. आणि छानपैकी लिहून तुम्ही आरामात 5 मार्काचा जो प्रश्न आहे तो 1-2 पेज तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे छानपैकी माहिती लिहायची, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित हे करता येईल. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. आपण लवकर भेटू. कुणाला काही क्वेश्चन असेल नर्सिंग फाउंडेशन रिलेटेड तर कमेंट करा, मी बनवेन. ANM नर्सिंग स्टुडंटना पण हा प्रश्न विचारला जातो. त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे की मी GNM वाल्यांसाठी सांगते, कारण हा त्यांच्यासाठी पण विचारला जातो. फर्स्ट एडमध्ये हा प्रश्न विचारतात. ठीक आहे. म्हणजे आता ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे सर्पदंशानंतर, म्हणजे काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा हे, तर तुम्हाला किंवा पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला तुम्ही काय प्रथमोपचार द्याल, हे असे प्रश्न विचारले जातात. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, मस्त राहा, अभ्यास करा. सगळे व्हिडिओज बघा, कारण तुमचं स्वतःचं सेल्फ स्टडी करा. मी असं बोलत नाही व्हिडिओजवरती बघा, तुम्ही तुमचं स्वतःचं सेल्फ स्टडी करा. एक्झाम आल्यानंतर जर तुम्ही डिले केलं, म्हणजे जाऊ दे आल्यावरती बघू, खूप प्रॉब्लेम होतात सगळ्यांना. सडनली तुम्ही अभ्यास करायला वर्षभर काय करत नाही आणि सडनली महिन्या असतो 15 दिवस असतो तेव्हा अभ्यास करायला, आता आमचा अभ्यास झाला नाही, आता आम्ही काय करायचं, तर मग तुमची चुकी आहे ती. त्याच्यामध्ये कोणी काही करू शकत नाही, कारण तो आळस आहे. तर पहिले स्वतःला जागवा, उठवा आणि अभ्यासाला लागा. म्हणजे तुम्हाला सगळे क्वेश्चन जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर ऑलरेडी चॅनलवरती आहेत किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते तरी बघा आणि ते सॉल्व करून घ्या. कारण तुम्हाला माहीत नाही, जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये जाता तुम्हाला 3 तासाचा वेळ असतो, तो कुठे निघून जातो. जर तुमची लिखाणाची चांगली प्रॅक्टिस नसेल ना, तुम्ही गेलात, मग तुम्ही कधी वर्षभरात पेनच हातात नाही घेतला आणि सडनली गेलात आणि पेपर लिहायला बसलात, तुमची वाट आहे मग. त्याच्यामुळे तुम्ही पहिले प्रॅक्टिस करत जा, रायटिंग करत जा, जे क्वेश्चन आहे ते सॉल्व करत जा. मी फक्त चॅनलवरती माझ्याच नाही, तर तुमच्या नोट्स आहेत, तुमचे शिक्षक शिकवतात, तिकडे फोकस करा आणि ते पूर्णपणे लिहून काढा.
मी आता ही फालतू तुम्हाला वाटेल काही बडबड करते, बट हे जनरल खरंच खूप सिरियस आहे. बऱ्याच मुलांना स्टुडंटला प्रॉब्लेम होतात की त्यांचा वेळ कसा निघून जातो. पहिले जे 5-5 मार्काचे जे क्वेश्चन असतात ना, ते लिहिण्यातच त्यांचा वेळ निघून जातो आणि पुढचे 15-15 मार्काचे क्वेश्चन त्यांचे राहून जातात. मग तिथे काय लिहायचा असा प्रश्न पडतो. म्हणून काळजी घ्यायची, अभ्यास करायचा. आत्ता अभ्यास केलात ना, तुम्हाला एक्झामला इझिली एकदा वाचलंत, आलं लक्षात, मस्त छानपैकी पेपर सोडवता येतो. कुठलाही क्वेश्चन असेल, जर अभ्यास असेल काही नाही, एकदा वाचून घ्या, समजून घ्या आणि प्रश्न तुम्ही तेव्हा आता एक एक क्वेश्चन जरी थोडंसं करून मग डोक्यात घेतलं ना समजून, तर तुम्हाला एक्झामला इझी पडेल. तर अशा प्रकारे होता व्हिडिओ. लवकर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, अभ्यास करा. धन्यवाद.